आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ह्या अम्ब्रेला फिडिंग कुर्तीची कटिंग आणि स्टिचिंग पाहतोय, तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। इथे आपण मेन फॅब्रिक 4 फोल्डमध्ये घेतले। समोरच्या साईडला ह्याची ओपन बाजू आहे। फॅब्रिकची घडी घेत असताना 36 छातीनुसार छातीचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने इथे मी घडी घेतली आहे। त्यानंतर टॉप पार्टची उंची घेतली आहे 13 इंच, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने घडी घेतल्याने आपलं कापड वाया जात नाही। गळा रुंदी घेतोय आपण 3 इंच, गळ्याची खोली घ्यायची आहे 6 इंच। पुन्हा बंद बाजूकडून 3 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स तयार करून घेतोय। ह्या बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप देऊन घेऊ शकता। खालच्या साईडने 1.5 इंचाला मार्क करून अर्धा इंच बाहेरच्या साईडला येत इथे आपण पंचकोनी गळ्याचा शेप देऊन घेतोय। आता ही लाईन आपल्याला वरच्या साईडला जोडून घ्यायची आहे। पहा, अगदी सोपी पद्धत आहे। त्यानंतर शोल्डर घेतोय आपण 7 इंच, तिथूनच खाली मुंडा खोली घेतोय 7 इंच। पुन्हा बंद बाजूकडून 7 इंचाला मार्क करून हे तिन्ही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने पॉइंट दिल्याने आपली मुंडा रेषा आणि छाती रेषा अगदी सरळ रेषेत येतात। आता वरच्या साईडला अर्धा इंचाला इथे आपण शोल्डर उतार देतोय। आपला मागील गळा हा बोटनेक आहे, त्याचसोबत ही स्लीवलेस कुर्ती आहे, त्यामुळे शोल्डर उतार द्यायला विसरायचं नाही। आता छातीमध्ये आपण जे 1 इंच शिलाई मार्जिन घेतलं आहे ते इथे मायनस करून घ्या। त्यानंतर खालच्या साईडला कमरेचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन। आता हे दोन्ही पॉइंट्स इथे आपण जोडून घेतोय। त्यानंतर वरच्या साईडचा अर्धा इंच मार्जिन सोडून इथे आपल्याला मुंडा लाईनचा सेंटर काढून घ्यायचा आहे। पहा, आता खालच्या साईडला 1 इंचाला मार्क करून इथे आपण मागील मुंड्याचा शेप देऊन घेतोय। आपली स्लीवलेस कुर्ती आहे, त्यामुळे इथे आपल्याला पुढील मुंड्याचा शेप नाही द्यायचा आहे। इथे आपल्या कुर्तीच्या टॉप पार्टचं ड्राफ्टिंग झालंय। आता शोल्डर उतारपर्यंत इथे आपण कटिंग करून घेतोय। पहा, त्यानंतर आपल्याला मागील भाग सेपरेट करून घ्यायचा आहे। त्यानंतरच आपल्याला गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे। मागील भाग इथे मी सेपरेट करून घेते। आता आपल्याला पुढील गळ्याचा शेप आहे असा कटिंग करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे आपण मागील भाग घेऊयात। गळा रुंदी आहे आपली 3 इंच, गळ्याची खोली घेतोय आपण 4 इंच। त्यानंतर पुन्हा बंद बाजूकडून 3 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स तयार करून घेऊयात। त्यामध्ये इथे मी गोल गळ्याचा शेप देऊन घेतला। आता आहे असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। इथे आपल्या पुढील आणि मागील दोन्ही भागाचं ड्राफ्टिंग कटिंग झालं। कुर्तीच्या घेरसाठी इथे आपण मेन फॅब्रिक घेतलंय। पहा, डबल फोल्ड आहे, ह्याची रुंदी आहे 17 इंच, म्हणजेच टोटल आपल्याकडे 68 इंच रुंदीचं हे मेन फॅब्रिक आहे। घेरची उंची आहे 23 इंच, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन अशी पूर्ण उंची इथे आपण 24 इंच घेतली आहे। आता आपण स्टिचिंग करतोय। इथे मी पुढील गळ्याचा पार्ट घेतला आहे। पहा, इथे आपल्याला गळ्याला पट्टी लावायची आहे। त्यासाठी इथे मी 1.25 इंच रुंदी आणि 20 इंच लांबीची ही मेन फॅब्रिकची पट्टी घेतली आहे। ह्या पट्टीची एक बाजू 1/2 इंच आतल्या साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे। अगदी कडेने इथे आपण शिलाई करून घेतोय। इथे मी पट्टीला जोड देऊन घेतलेला आहे। आपलं जे जोड दिलेलं पट्टीचं कापड असतं ते दोन्ही बाजूला स्प्रेड करून घ्यायचं, तरच आपली पट्टी ही फिनिशिंग सोबत लागते। पहा, इथे आपण एका बाजूला शिलाई करून घेतली। इथे मी गळ्याचा पार्ट घेतलाय। आपण तयार केलेली पट्टी गळ्याच्या वरच्या साईडने अशा पद्धतीने ठेवून त्यावर आपल्याला 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत सरळ शिलाई करून घ्यायची आहे। जिथे आपल्या पंचकोनी गळ्याचा शेप आहे तिथपर्यंत शिलाई सरळ करून घ्या। इथे आपल्याला चुणी टाकायची आहे। पहा, आपली पट्टी सरळ आहे। आता पट्टीचं डाव्या बाजूचं कापड 1 इंचाला वरच्या साईडला उचलून इथे आपल्याला चुणी तयार करायची आहे। त्यानंतर तिथपर्यंत सरळ शिलाई करून सुई आतल्या साईडला ठेवून फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घ्या। पुन्हा आपल्याला दुसऱ्या शेपपर्यंत सरळ शिलाई करून घ्यायची आहे। आता त्याच पद्धतीने इथे आपल्याला सरळ शिलाई करून घ्यायची आहे। पुन्हा आपलं 1 इंच कापड डाव्या साईडला अशा पद्धतीने फोल्ड करून इथे आपल्याला चुणी तयार करून घ्यायची आहे। पहा, इथे मी सरळ शिलाई करून घेते। जिथे आपल्या गळ्याचा शेप आहे तिथे सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घ्या। आज आपण कॅनव्हासचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने आणि फिनिशिंग सोबत इथे गळ्याला पट्टी शिलाई करून घेतोय। इथे पाहताय वरच्या साईडने आपण गळ्याला पट्टी शिलाई करून घेतली। आता मागच्या साईडने जिथे आपण गळ्याचे शेप दिले तिथे आपल्याला नॉच देऊन घ्यायचे आहे। कट द्यायला विसरायचं नाही, तेव्हाच आपल्या गळ्याचा शेप हा आहे असा येईल। आता ही पट्टी आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करत त्यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे।
दाबटीप दिल्याने आपल्या गळ्याचा शेप हा फिटिंगला अगदी परफेक्ट बसतो. त्याचसोबत आपल्या गळ्याला छान फिनिशिंगसुद्धा येते. त्यामुळे अशा पद्धतीने पट्टी जोडत असताना दाबटीप द्यायला विसरायचं नाही. पहा, इथे आपण फिनिशिंगसोबत गळ्याला पट्टी जोडून घेतली. मागच्या साईडला इथे आपल्याला हात शिलाई करायची आहे. ही आपण फिडिंग कुर्ती स्टिचिंग करतोय, तर पुढील भागाला इथे आपल्याला चैन लावून घ्यायची आहे. पहा, इथे मी पुढील भाग मध्यात फोल्ड करून घेतला आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. आता आपल्याला शोल्डर पट्टीचा अशा पद्धतीने मध्य काढून घ्यायचा आहे. शोल्डरच्या मध्यात इथं आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे. आता बंद बाजूकडून इथं आपण 4.5 इंचाला मार्क करून घेतोय. आता शोल्डरच्या मध्यातून इथंपर्यंत आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे. पहा, त्यानंतर शोल्डरच्या इथून खालच्या साईडला आपल्याला 6 इंचाला मार्क करून घ्यायचा आहे. पहा, आता वरच्या साईडचं जे अंतर आहे ते इथं मोजून घ्या. झीप लावण्यासाठी इथे आपण कॅनव्हसचा वापर करतोय. इथे मी या कॅनव्हसच्या 2 शीट घेतल्या आहेत. त्याचसोबत इथे मी अस्तर घेतलं आहे. ह्याची रुंदी आहे 2 इंच, उंची आपली 8 इंच आली होती. त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने मी कॅनव्हसची उंची 9 इंच घेतली आहे. अस्तरची रुंदी इथे आपण 3.5 इंच घेतोय. उंची आपल्याला कॅनव्हसपेक्षा थोडी जास्ती घ्यायची आहे. आता अस्तरच्या शीट अशा पद्धतीने ओपन करून घ्या. त्यावर आपल्याला कॅनव्हसच्या शीटची चमकणारी बाजू खालच्या साईडला ठेवून घ्यायची आहे. चमकणारी बाजू खालच्या साईडला ठेवून त्यावर हीट दिल्याने आपली कॅनव्हसची शीट ही अस्तरला चिटकते. पहा, ह्यावर मी आता इस्त्री फिरवून घेतली. आता कॅनव्हसच्या शीटवर आपण जे 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलं होतं तिथं आपण मार्क करून घेतोय. त्यानंतर ह्या लाईनचं आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे. 2 इंचाची आपण ही पट्टी घेतली होती, तर इथे मी 1 इंचला मार्क करून घेते. आता ह्या दोन्ही रेषा आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. आता आपल्या सेंटर लाईनपासून दोन्ही बाजूला आपल्याला 1-1 रेषा इतपत मार्क करून घ्यायचं आहे. म्हणजेच दोघांमधलं अंतर हे 1.5 इंच येतं. पहा, इथे मी दोन्ही बाजूला 1-1 रेषा इतपत मार्क करून घेतलं. आता हे दोन्ही पॉईंट्स आपण जोडून घेतोय. पहा, अगदी सोपी पद्धत आहे. त्यानंतर पट्टीच्या खालच्या साईडला इथे गोलवा शेप देऊन घ्या. आता आपण शिलाई करून घेऊयात. आपल्याला ही कॅनव्हसची शीट झाकून घ्यायची आहे. आपलं अस्तरचं जे बाजूचं कापड आहे ते आतल्या साईडला अशा पद्धतीने फोल्ड करून इथे आपण एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत शिलाई करून घेतोय. पहा, आता कुर्तीच्या पुढील भागावर जिथे आपण मार्क केलं आहे तिथं आपल्याला ही शीट ठेवून घ्यायची आहे. पहा, आपण जो गोलवा शेप दिला आहे तो आपल्याला शोल्डरच्या बाजूकडे ठेवून घ्यायचा आहे. जिथे आपण लाईन आखली तिथे बरोबर मध्यात अशा पद्धतीने शीट ठेवून त्यावर टाचणी लावून घ्या. म्हणजेच आपली शीट ही हलणार नाही. आता कॅनव्हसच्या शीटवर आपण जे सेंटरला लाईन आखली आहे त्यावर आपल्याला सरळ शिलाई करून घ्यायची आहे. व्यवस्थित पहा, आपल्या कॅनव्हसच्या शीटवरची जी मधली लाईन आहे त्यावर इथं आपण सरळ शिलाई करून घेतोय. त्यानंतर आपल्या बाजूच्या ज्या 2 लाईन आहेत त्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. एका बाजूच्या लाईनकडून इथं मी शिलाई करायला सुरुवात केली आहे. कॅनव्हसच्या शीटवर वरच्या साईडला जिथे आपला गोलवा शेप आहे तिथे सुई आतल्या साईडला ठेवून कापडाची दिशा बदलत व्यवस्थित गोल आकारात शिलाई करून घ्या. पहा, इथं मी अगदी व्यवस्थित सुई आतल्या साईडला ठेवत मगच फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घेते. त्यानंतर पुन्हा आपल्याला सरळ शिलाई करून घ्यायची आहे. आता कॅनव्हसच्या शीटवर आपण जी मधली शिलाई दिली होती तिथे आपल्याला कट मारून घ्यायचा आहे. पहा, वरच्या साईडला जो गोलवा शेप आहे तिथं V शेपमध्ये कट मारून घ्या. अशा पद्धतीने कट दिल्याने आपल्या मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडला चुण्या येत नाही. त्यामुळे कट द्यायला विसरायचं नाही. आता ही पट्टी आपण आतल्या साईडला फोल्ड करून घेतोय. इथे पाहताय अगदी सोप्या पद्धतीने आणि फिनिशिंगसोबत कॅनव्हसची शीट आपण आतल्या साईडला पलटवून घेतली. आता ह्यावर आपण झीप लावून घेतोय. झीप लावण्यापूर्वी ती खोलून पहा. आता झीपची बंद बाजू आहे ती आपल्याला शोल्डरच्या बाजूला ठेवायची आहे. पाहताय, आपण आतल्या साईडने बरोबर मध्यात इथे झीप ठेवून घेतोय. तिथे आपल्याला टाचणी लावून घ्यायची आहे. म्हणजे शिलाई करते वेळेस आपलं कापड हलणार नाही. पहा, इथं आपण टाचणी लावून घेतली. आता झीपच्या बंद बाजूकडून व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने इथं आपल्याला झीप आणि कापड घट्ट पकडून अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. जिथे आपली झीप आणि कापड एकत्र येतंय तिथं मार्क करून घ्या. इथे तुम्ही टाचणी लावून घेतली तरी सुद्धा चालेल. आता आपण झीप शिलाई करून घेतो. इथे आपण झीपच्या वरच्या साईडवर मेन फॅब्रिक अगदी जवळ ठेवून कडेने इथं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. इथे पाहताय आपली झीप आणि कापड ह्यामध्ये कोणतंही अंतर नाहीये. कापड आणि झीप हलक्या हाताने खेचत इथं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे.
इथे आपण सिंगल फुटरचा वापर न करता झीप लावतोय, त्यामुळे आपल्याला ॲडजस्ट करत झीप लावायची आहे. आपली अर्ध्यात शिलाई झाली की फुटर उचलून झीप बंद करून घ्या, म्हणजेच आपल्याला शिलाई करायला सोपं जाईल. पुन्हा त्याच पद्धतीने आपल्याला झीप आणि कापडावर शिलाई करून घ्यायची आहे. आता जिथं आपला गोलवा शेप आहे तिथंपर्यंत सरळ शिलाई करून घ्या. गोल शेपवर शिलाई करत असताना फुटर आतल्या साईडला ठेवून मग कापडाची दिशा बदलून घ्या. त्यानंतरच इथं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे, तरच आपल्या कुर्तीला परफेक्ट फिनिशिंग येईल. झीप लावते वेळेस नेहमी लहान शिलाई घ्यायची, कारण इथं आपण सिंगल शिलाई करत असतो. झीप लावताना घाई न करता सावकाशपणे झीप लावून घ्यायची, तरच आपल्या कुर्तीला छान फिनिशिंग येईल. अर्ध्यात शिलाई झाली की पुन्हा आपल्याला फुटर उचलून इथे झीप ओपन करून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच पद्धतीने इथं आपल्याला खालच्या साईडला शिलाई करून घ्यायची आहे. इथे पाहताय सिंगल दाबचा वापर न करता आपण शिलाईच्या दाबवरच अगदी सोप्या पद्धतीने आणि फिनिशिंगसोबत कुर्तीला झीप लावून घेतली. कुर्तीसाठी झीप वापरत असताना चांगल्या क्वालिटीची वापरा, जेणेकरून ती खराब होणार नाही. आता ह्याच पद्धतीने आपण कुर्तीच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा झीप शिलाई करून घेणार आहोत. पहा किती छान फिनिशिंग आली आहे. इथे आपण कुर्तीच्या टॉप पार्टला दोन्ही बाजूला झीप लावून घेतली. पहा आता आपण मागील भागाची शिलाई पाहतोय. इथे मी मागील भाग समोरच्या साईडने अशा पद्धतीने ओपन करून घेतलाय. त्यानंतर इथे आपण 1.25 इंचाची पट्टी पाव इंचाला आतल्या साईडला फोल्ड करून घेतली. शोल्डरच्या बाजूने पाव इंच इतपत शिलाई मार्जिन घेत इथं आपण गळ्याला ही पट्टी शिलाई करून घेतोय. जिथं आपल्या गळ्याचा गोल शेप आहे तिथे आपण चुण्या देऊन घेतोय. पहा अशा पद्धतीने चुण्या दिल्याने आपल्या गळ्याचा शेप हा बदलत नाही. गळ्याला पट्टी जोडत असताना पट्टी न खेचता कापड हलक्या हाताने खेचून इथं आपला गोलवा शेप आहे तिथं आपण चुण्या देऊन घेतोय. इथे आपण वरच्या साईडने गळ्याला पट्टी शिलाई करून घेतली. आता ही पट्टी आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करायची आहे. यावर आपण दाबटीप देऊन घेतोय. गळ्याला चुन्या दिल्यामुळे आपल्या गळ्याचा शेप हा बदलत नाही आहे, असा परफेक्ट फिनिशिंग सोबत तयार होतो. त्यामुळे गोल गळ्याला पट्टी जोडत असताना नेहमी चुण्या देऊन घ्यायच्या. पहा इथं आपण अगदी फिनिशिंग सोबत मागील भागाला पट्टी जोडून घेतली. आता जी आपली मागची साईड आहे तिथं आपण हात शिलाई करून घेणार आहोत. आता आपण शोल्डर जोडून घेतोय. पुढील भाग मी अशा पद्धतीने समोरच्या साईडने ठेवून घेतला. त्यावर आपल्याला मागील भागाची समोरील बाजू ठेवायची आहे. आपल्या टॉप पार्टच्या दोन्ही बाहेरील बाजू ह्या एकमेकावर आहेत. आता वरच्या साईडला एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत इथं आपण शोल्डर जोडून घेतोय. शोल्डर जोडते वेळेस इथं आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. त्याचसोबत दोन्ही बाजूला शोल्डर लॉक करून घ्या. पहा इथं आपण शोल्डर शिलाई करून घेतले. आता वरच्या साईडला इथे आपण बिडिंगची शिलाई करून घेतोय, म्हणजेच आपल्या शोल्डरचे धागे हे बाहेरच्या साईडला येणार नाही. पहा इथं आपण ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचे शोल्डरसुद्धा शिलाई करून घेतले. आता आपण कुर्तीचा घेर जोडून घेऊयात. पहा इथं मी पुढील भाग घेतला आहे. त्यावर आपल्याला घेरचं कापड आतल्या साईडने ठेवून घ्यायचं आहे. आपल्या दोन्ही कापडाच्या बाहेरील बाजू ह्या एकमेकावर आहेत. आता 1 इंच आपण जे शिलाई मार्जिन घेतलं होतं तिथंपर्यंत सरळ शिलाई करून घ्या. त्यानंतर इथं आपल्याला अर्धा इंचाच्या प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत. तयार करत असताना जितकं तुमचं कापड मोठं असेल त्यानुसार इथं तुम्ही प्लेट्सची साईज कमी जास्ती करू शकता. त्याचसोबत प्लेट शिलाई करत असताना आपल्या सगळ्या प्लेट्स ह्या एका साईजच्या येतील ह्याची काळजी घ्या. अगदी व्यवस्थित इथं आपल्याला एका साईजच्या सगळ्या प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत. आपल्या चॅनलवर शॉर्ट कुर्ती, फॅन्सी टॉप आणि साडीपासून कुर्ती, वन पीस कसे शिलाई करायचे त्याचे सुद्धा व्हिडिओज आहेत, ते सुद्धा नक्की पहा. आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथे पाहताय आपण संपूर्ण कापड ॲडजस्ट करत अगदी समान इथे प्लेट्स तयार करून घेतल्या. कमरेच्या भागाकडे आपण जे 1 इंच शिलाई मार्जिन घेतलंय तिथंपर्यंत आपल्याला प्लेट्स तयार करून पुढे आपल्याला सरळ शिलाई करून घ्यायची आहे. तर त्यावर पुन्हा आपण डबल शिलाई करून घेतोय. जिथे आपण कुर्तीच्या समोरील भागावर चैन लावून घेतली आहे तिथं आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजेच आपली चैन ही उसवणार नाही. आता ह्याच पद्धतीने आपण मागील भागाला सुद्धा घेर जोडून घेणार आहोत. इथे पाहताय आपल्या सगळ्या प्लेट्स ह्या एक समान आल्या आहेत. आता आपण शोल्डरची शिलाई करून घेतोय. शोल्डर आपल्याला आतल्या साईडला पाव इंचाला डबल फोल्ड करून घ्यायचे आहेत. पहा अशा पद्धतीने, आणि त्यावर आपण अगदी कडेने इथं शिलाई करून घेतोय. अशा पद्धतीने शोल्डर फोल्ड केल्याने इथं आपल्याला एक्स्ट्रा पट्टी लावण्याची गरज लागत नाही. त्याचसोबत आपल्या आर्महोल राऊंडला छान फिनिशिंग येते. इथे आपण फक्त 1.25 मीटर कापडाचा वापर करून ही छानशी कुर्ती तयार करतोय.
पहा आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूचे शोल्डरसुद्धा पाव इंचाला आतल्या साईडला डबल फोल्ड करून त्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। इथे मी दोन्ही बाजूचे शोल्डर पाव इंचाला आतल्या साईडला फोल्ड करून घेतले। पहा आता आपण मार्जिन शिलाई करतोय। आपला पुढील आणि मागील दोन्ही भाग इथे आतल्या साईडने एकमेकावर ठेवत इथे आपल्याला एकदा बिटपट शिलाई मार्जिन घेत अगदी कडेने इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। आपल्या कुर्तीच्या बाहेरील बाजू ह्या एकमेकावर आहेत आणि आतील बाजूकडून इथे आपण मार्जिन शिलाई करून घेतोय। पहा शेवटी शिलाई आपल्याला लॉक करून घ्यायची आहे। त्याच पद्धतीने आपण कुर्तीच्या दुसऱ्या साईडला सुद्धा दोन्ही पार्ट आतील बाजूकडून एकमेकावर ठेवून इथे एकदा बिटपट शिलाई मार्जिन घेत अगदी कडेने इथे शिलाई करून घेतोय। आपली मार्जिन शिलाई झाली की तुम्ही तुमच्या साईजनुसार हा टॉप अल्टर करून घ्या। त्यानंतर आपला बॉटमचा जो घेर आहे तो इथे आपल्याला अर्धा इंचाला डबल फोल्ड करून त्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। इथे आपल्या संपूर्ण कुर्तीचं कटिंग आणि स्टिचिंग झालं आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून